योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा। अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या भगिनी ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई भगवान ज्ञानोबरायांना एक विनवणी करतायत, प्रार्थना करतायत। उपदेश म्हणता येणार नाही, कारण उपदेश करण्यासाठी मोठा असावा लागतो। आदिशक्ती जगज्जननी ब्रह्मचित्कला मुक्ताई वयानेही लहान आहेत आणि परमात्मा स्वरूप भगवान ज्ञानोबराय वयानेही मोठे आहेत आणि अधिकारानेही मोठे आहेत। आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या माणसाला उपदेश करता येत नाही, पण त्यांना काहीतरी आठवण करून द्यावी लागते। ते आठवण करून देणं म्हणजे चिंतन आहे। विठ्ठल विठ्ठल व्यवहाराच्या भाषेत काही वेळेला मोठी माणसं मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, मोठ्या माणसांबद्दल बोलतो। व्यवहाराच्या भाषेत मोठी माणसं काही वेळेला मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी विसरून जातात, त्यालाच मोठी माणसं म्हणतात। कळलं का? पण ज्ञानोबराय त्यातले नाहीत। ज्ञानोबराय असे आहेत, साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। ज्ञानोबरायाच्या अक्षराचा जर विचार केला, ज्ञानोबरायाच्या ओव्यांचा जर विचार केला, तर आत्म्याचं अवतरण होतं, आत्म्याचं दर्शन होतं, आत्मदर्शन होतं। एक बरं, हे नुसतं बोलणं नाही, हे शास्त्र आहे। संसार जिंकण्याचं शस्त्र आहे। शास्त्राच्या भाषेत बोलणं, संसार जिंकण्याचं शस्त्र हातात देणं आणि आत्मदर्शन करण्याची ताकद ज्या अक्षरामध्ये आहे, ते ज्ञानोबराय चुकीचं कसं बोलतील? एक अर्थाने मग ते चुकीचं बोलत नाहीत, पण त्यांनी काहीतरी विचार केलाय, दार बंद केलंय, मागची भूमिका सांगत नाही, येत नाही समजा, काय हरकत नाही। पण ज्ञानोबराय दार लावून बसलेले आहेत, ताटीचं दार लावून बसलेले आहेत। अशा वेळेस ज्ञानोबराय जर दाराच्या बाहेर आले नाही, घराच्या बाहेर आले नाही, त्यांनी जर दार उघडलंच नाही, तर जगाचं कल्याण होणं अशक्य आहे। वेगळ्या भाषेत सांगू, जर ज्ञानोबराय तुकोबराय नसते तर आपण आज इथं नसतो। आज इथं नसतो का? कधीच नसतो। विठ्ठल आमचे गुरुजी सांगायचे, आपण भाग्यवान आहोत, ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर जन्माला आलो। बरं, त्यांच्या आधी जन्माला आलो असतं तरी आपल्याला गाथा ज्ञानेश्वरी मिळाली नसती। त्यांच्या काळात आलो असतो तर त्यांच्या विरोधात फॉर्म भरला असता। हा, हे कळतंय तुम्हाला? विठ्ठल बरं, त्यांच्या नंतर येऊन सुद्धा कळत नाही, त्यांची अक्षरं कळत नाही, तर ते कळणं त्याच्याही पेक्षा कठीण आहे। त्यांनी बोललेलं कळत नाही। जुन्या भाषेत सांगू, एक मोगलाई मध्ये म्हण आहे, सच कहती है बुढ़ी मगर सुनता कौन। विठ्ठल विठ्ठल काही माणसं वयाने, अधिकाराने, ज्ञानाने, अनुभवाने मोठी असतात, त्यांच्या एकेका शब्दामध्ये फार मोठी ताकद असते। थोड्या वेगळ्या भाषेत सांगू, जादू असते। आजच्या भाषेत त्याला चमत्कार म्हणता येईल। सहज बोलणे उपदेश काय जावे त्याचे व्हावे उतराई, काय जावे त्याचे व्हावे उतराई। आपल्याला व्यवहारात दिलेल्या आई वडिलांच्या प्रेमातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही। आई वडिलांनी जे प्रेम दिले त्याच्यातून उत्तीर्ण होऊ शकत नाही। संतांचं प्रेम तर अलौकिक आहे। तुका म्हणे, त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक। तुकोबराय सांगतात, संतांनी उपकार केलेत आणि त्या उपकाराच्या मोबदल्यात मी त्यांना काही देऊ शकत नाही। ज्ञानोबरायांनी जगावर उपकार करावा म्हणून मुक्ताई बोलतायत। विठ्ठल विठ्ठल आणि संत उपकारासाठीच आले। येथे उपकारासाठी,
उपकारासाठी आले, येथे उपकारासाठी आले, ते स्वतःहून आले. दुसऱ्या भाषेत केले आले घर ज्या वैकुंठी, ते मूळचे वैकुंठातले. अजून थोडं पुढे जाऊन सांगू, आपण पण वैकुंठातलेच आहोत, पण आपले पत्ते बदलले. आपण पत्त्यावर नाही. विठ्ठल आपला पत्ता हरवलाय, त्यांचा पत्ता त्यांना माहिती आहे. जिथून आलं तिथं गेलं पाहिजे, आणि जिथून आलं तिथून जाण्यासाठी त्यांनी ज्याचा आधार घेतलाय तो म्हणजे शब्दाचा. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. त्यांनी उपकार केले ते जगावर शब्दाचा उपकार केला. त्यांनी केलेल्या शब्दाच्या उपकारातून जर आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही तर कृपेचा अजून पलीकडे त्यांचा शब्दाचा उपकार आहे. भगवान ज्ञानोबराने तुमच्या आमच्यावर शब्दाचा उपकार करावा. तो ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, अमृतानुभवाच्या माध्यमातून, चांगदेव 65च्या माध्यमातून. पहा, ज्ञानोबराची ही सगळी लेकरं आहेत आणि गुणी आहेत. पुढे पुढे जाऊन सांगू, ज्ञानोबराला गुणी वाटतात कारण ज्ञानोबरे गुणी आहेत. विठ्ठल एखाद्या आईचं लेकरू किती वाईट असू द्या, तिला ते वाईट वाटत नाही, त्याला ती गुणीच वाटतात. आपल्याला महाराजांकडून ऐकता येईल, महाराज सांगतील, बाळ सगुण गुणाचे ताणी, बाळ दिसते बोजिरवाणी, काय सांगता गाराणी गे. हे ज्यांच्या विरोधात बोलते ती भगवंताची आई आहे आणि यशोदा माई आहे. भगवान श्रीकृष्ण खोड्या करत होते, सगळ्यांना थोडंसं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. लोकांनी त्याच्या तक्रारी केल्या, पण आई म्हणते माझं लेकरू तसं नाही. आणि देव खरंच तसा नाही आहे. जो जसा असतो त्याला देव तसा दिसतो. पुढे पुढे जाऊन सांगू, आरसा जसा आहे तसा माणूस, का माणूस आहे तसा आरसा. कळलं तर बरं होईल. विठ्ठल आरशाच्या आधी सुद्धा मुखकमल आहे, आरशाच्या बाजूला गेल्यावर सुद्धा मुखकमल आहे. मग आरशात दिसतं ते फक्त प्रतिबिंब आहे. प्रतिबिंबाला खरं मानणं ही आपली चूक झाली. तसं हे जग म्हणजे परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. परमात्मा जगत रूपाने प्रतिबिंबित झालाय. मूळ जे बिंब आहे तो परमात्मा, त्या परमात्म्याचं आपल्याला विस्मरण झालं. याच गोष्टीचं चिंतन आपल्यालाच मांडायचं आहे. भगवान आदिशक्ती मुक्ताई ज्ञानोबराला सांगतात, ज्ञानराज तुम्ही कोण आहेत माहित आहे. आता ज्ञानोबराचे दोन स्वभाव इथे मांडले. एक, ज्ञानोबराय निर्गुण पण आहेत. निर्गुण उपासक या दृष्टीने ज्ञानोबराय योगी आहेत, आणि सगुण उपासक या दृष्टीने ज्ञानोबराय संत आहेत. एक शब्द वापरलाय योगी. अभंगाचा पहिला शब्द आहे योगी. ज्ञानोबराय नुसते योगी आहेत का? नाही. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. नुसते योगी नाहीत, योग्याची माऊली आहेत. आज ज्ञानोबरायची जिथे समाधी आहे आळंदीमध्ये, तिथे ज्ञानोबरायने यापूर्वी 108 वेळा समाधी घेतली. आणि हे 109व्या क्रमांकाची समाधी ज्ञानोबरायची संजीवन समाधी आहे. संजीवन सहज समाधी आहे. सहज. आपण ध्यान लावून बसतो 15-20 मिनिटं, पण 15-20 मिनिटातला आनंद आपल्याला टिकवता येत नाही. ज्ञानोबरायला तो सहज आनंद आहे, सहज. आणि तो मिळवावा लागला नाही. थोड्या वेगळ्या भाषेत सांगतो, आपल्याला झोपेत आनंद आहे. झोपेतला आनंद जर आपल्याला दिवसभर ऊर्जा देतो, काम करण्याची शक्ती देतो, प्रेरणा देतो, तर समाधीतला आनंद काय देईल? समाधीचा आनंद याच्यापेक्षा अलौकिक आहे. झोपेचा आनंद, एक 4 तासाची 6 तासाची झोप जर तुम्हाला काम करण्याची शक्ती, क्रिया, बुद्धी, चालना सगळ्या गोष्टी देत असेल, तर समाधीचा आनंद याच्यापेक्षा अलौकिक आहे ना. ज्ञानोबराय अगदी सहज समाधी अवस्थेत, नित्य समाधी अवस्थेत, ज्यांची जागृती हीच समाधी आहे. चालत बोलत समाधी न मोडे. चालता बोलताना सुद्धा त्यांची समाधी मोडत नव्हती. चालता बोलताना पण समाधी मोडत नव्हती. आपण समाधी लावायचा प्रयत्न करत तरी लागत नाही. ध्यान लावून बसलं तर ध्यानात नको ते येतं. मी गमतीने सांगतो, कधी कधी डोळे झाकल्यावर जास्त दिसतं का उघडं ठेवल्यावर जास्त दिसतं? तालुका बदलला नाही मला तरी वाटतंय. तालुका भिवंडीच आहे ना? हा, ठीक आहे, हरकत. म्हणजे तालुक्यापर्यंत तरी मर्यादित आहे.
डोळे उघडे ठेवल्यावर फार फार तर देवाच्या पुढचा पेढ्याचा डबा दिसेल. हो म्हणायला काय हरकत आहे का तुम्हाला? पण डोळे बंद केल्यानंतर दिवाळीचा बोनस दिसतो. काय गंमत आहे सांगा. पण समाधीत याच्या पलीकडचं दिसतं. स्वर्गातले इंद्रदेव दिसतात, तिथले अप्सरांचं गायन ऐकायला येतं, नृत्य पाहता येतं. मनोगत ओळखे मुंगी याचे, मुंगीच्या मनातलं ओळखता येतं. हे समाधीतलं आहे. ज्ञानोबराची समाधी अशी अलौकिक आहे, दिव्य आहे. बरं, आणखी गंमत अशी आहे, ज्याला समाधी हे साधन मिळवायचंय, ज्या समाधी अवस्थेत जायचंय, त्याला शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी निरोगी लागतात. ज्याचं शरीर निरोगी आहे त्याला सुद्धा ध्यान लावता येत नाही, ज्याचं मन निरोगी आहे त्यालाही ध्यान लावता येत नाही. त्याचं ध्यानच वेगळं असतं. विठ्ठल. चांगदेव 1400 वर्ष जगले म्हणजे शरीराने निरोगी होते, पण मी 1400 वर्ष जगलो हा मनाला एक रोग झाला होता. मी खूप जगलो हा एक मोठा रोगच आहे. रोगच. मी गमतीने सांगतो, कोणी त्याचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नये. कसं एखाद्या बाळाला विचारलं एखाद्या वयस्कर बाबांनी की बाळा माळकरी असतो? म्हणले हो. किती वर्ष झाले माळ घालून? ते म्हणले 8 वर्ष झाले. तुला 8 वर्ष झाले? मी 40 वर्ष झाली. म्हणले 8 पंचे 40 वर्ष झाली माळ घातली. असं म्हटल्यानंतर त्या बाळाची त्या बाबावर श्रद्धा बसेल की त्याचं मन दुखेल? उलट त्या बाबाने असं म्हणायला पाहिजे, बाळा मला जरी 40 वर्ष झाली माळ घालून, तरी तू ज्या वयात माळ घातली त्या वयात मला याच्यातलं काहीच येत नव्हतं. तू भाग्यवान आहेस. एवढा जरी त्याच्या पाठीवर हात मारला तर सांगायच्या आधी तो नमस्कार करील. लक्षात येते ना? ज्याचं मन पवित्र आहे तो योगी. विठ्ठल. व्यवहार असा आहे, आपल्याला जे जमलं नाही ते कोणालाच जमणार नाही असंही नाही, पण एखाद्याला जमलं तर आपण ते मान्य करावं. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. कोणाला कोणत्या प्रकारची साधना घडेल, कोण कुठल्या प्रकारच्या मुक्कामाला असेल माहित नाही. आधार कार्डवर बघून ठरवता येत नाही कोण कसं आहे ते. फेसबुक वरून ठरवता येणार नाही का कोण कसं आहे ते. पण त्याच्या जवळ गेल्यानंतर, त्याच्या सहवासात राहिल्यानंतर, त्याच्या वाणीच्या द्वारा, त्याच्या उच्चारावरून, त्याच्या नम्रतेवरून ठरवता येईल. ज्ञानोबराय खरोखरच नम्र आहेत, विवेकी आहेत. पण असे विवेकी असणारे ज्ञानोबराय जगासाठी थोडस जगावर रुसले. आणि खरं सांगू, साधूला रुसण्याचा अधिकार नाही, साधूला रडण्याचा अधिकार नाही, साधूला रागवण्याचा अधिकार नाही. हे अभंगात सांगितलं. विठ्ठल. एक वेळ आईबाप रागवतील पण साधू रागवत नाही. एक वेळ आईबाप रुसतील पण साधू रुसत नाही. एक वेळ आईबाप रडतील पण साधू रडत नाही. आणि साधूने कोणापुढे रडावं हाही प्रश्नच आहे. आपण साधू जवळ जाऊन रडू शकतो, साधूने कोणापुढे रडावं? भगवान ज्ञानोबराय जेव्हा रडायला लागले ताटीचं दार लावून, तेव्हा मुक्ताई तिथे गेल्या आणि सांगितलं, ज्ञानदा अरे रडू नको. तुला काय वाटतं आम्हाला भूक लागली? नाही नाही, आज आम्हाला भूक नाही लागली. म्हणजे आज आम्हाला मधुकरी नसली तरी चालेल, आम्ही पेलाभर पाणी पिऊन राहू. हे मुक्ताईचे शब्द जेव्हा ज्ञानोबरायला लागले तेव्हा ज्ञानोबराय अजून हुंदके दाटून रडायला लागले. आपल्यापेक्षा लहान भावंड उपाशी आहेत, आपण मधुकरी मागायला गेलो त्यांचं पोट भरू शकत नाही. कुठे गोरक्षानी आपल्या गुरुजींना वडा आवडला म्हणून गोरक्षानी त्या बाईला डोळा काढून दिला. आणि कुठे माझ्या निवृत्तीनाथांना, माझ्या श्रीगुरूंना, माझी मुक्ताई सोपान काका लहान आहेत, त्यांचं मी पोट भरू शकत नाही, त्यांना एक वेळ मधुकरी देऊ शकत नाही. याचं दुःख वाटलं. लोकांनी झोळी फाडली, माती टाकली, मुस्काडीत मारलं, याचा राग नाही आला. लोकांनी मारलं याचा राग नाही, लोक भिक्षा देत नाही याचं राग नाही. फक्त माझ्या गुरुजींचं आणि माझ्या भावंडाचं मी पोट भरू शकत नाही, माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, असा एक विचार सहज शिवून गेला. आणि ज्ञानोबराय दार लावून बसले. विठ्ठल. ज्ञानोबराय जेव्हा दार लावून बसले तेव्हा निवृत्तीनाथांनी पाहिलं. ज्ञानराज पळतच गेलेत. त्यांच्या पळण्याचा, रडण्याचा हुंदका पाहिला. निवृत्तीनाथाच्या लक्षात आलं, आपण बोलून काही वेळेला होणार नाही. काही वेळेला मोठी माणसं बोलून होत नाही, लहान माणूस बोललं की होतं. काल आम्ही याचं चिंतन केलं थोडंसं. समजा एखादी आई काबाड कष्ट करून घर चालवत असेल आणि तिच्या पदरात काहीच पडत नसेल, तिला त्रासच असेल, बाळांकडे दुर्लक्ष होत असेल, ती रडायला लागली.
आतोनात हाल होत आहेत, रडायला लागली. त्यावेळेस लहान बाळ तिच्याजवळ पळत गेलं. फार फार मोठं नव्हतं, फार लहान, 2.5-3 वर्षाचं बाळ, ज्याला नेमकं बोलता येतंय थोडंसं. त्याने तिचे डोळे पुसले आणि सांगितलं, आई रडू नको. का रडू नको? तुला मोठं झाल्यावर मी तुला कधीच रडू देणार नाही, पण आता रडू नको. तू रडलेलं मला बघवत नाही. हे ऐकल्यानंतर ती जसं रडणं आवरून कंबर कसून कामाला लागते, तसं कधी कधी लहान माणसाच्या बोलण्याने मोठ्या माणसाच्या मनावर मोठा परिणाम होतो. विठ्ठल विठ्ठल. मुक्ताई लहान आहे, पण बोलण्याचा परिणाम ज्ञानोबराय होणार आहे. ज्ञानोबराय होणार. आणि एका वाक्यात सांगू, ज्ञानी माणसाशी मुक्त मनुष्यच बोलू शकतो. ज्ञानाला मुक्ताचीच भाषा कळते आणि मुक्तालाच कळतं ज्ञानाला काय दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. जग जाय उस घाट कौन जाय. जग ज्या रस्त्याला चाललंय त्या रस्त्याला जग चाललंय, साधू त्या रस्त्याला जात नाही. आणि साधूचा रस्ता जगाला कळत नाही आणि साधूच्या वेदना जगाला कळत नाही. मी कालही सांगितलं, सुखिया सब संसार है जो खावे और सोवे, दुखिया दास कबीर है जो जागे और रोवे. कबीरजी सांगतात सगळं जग सुखी आहे, खाऊन पिऊन झोपा तरी काढतं, पण दुखिया दास कबीर है जो जागे और रोवे. साधू जागा आहे आणि रडतय. साधू रडत का आहे? जगाचं कल्याण कसं होईल हा एक विचार, ही चिंता त्यांना आहे. ह्याची चिंता करी सदा सर्व काळ, ही चिंता त्यांना आहे. एक तर भगवत दर्शनाची चिंता आहे, किंवा जग त्या दर्शनाच्या अपेक्षेने पाऊल उचलत नाही याची चिंता आहे. कबीर खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, न काहू से प्रेम है न काहू से बैर. कबीरजी सांगतात, कबीरजी सांगतात मी बाजारात अंबाडी नाक्यावर उभा आहे, सगळ्यांच्या कुशल मंगलाची कल्पना कामना करतोय भगवंताकडे. का? कारण मी कोणाशी मैत्री केली नाही आणि कोणाशी वैर केले नाही. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. हा योगी आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराणी योग्याची भूमिका गीतेमध्ये म्हटली 6व्या अध्यायात, आत्मोपम्येन सर्वत्रम समम पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. जे माझ्या हृदयात जे चैतन्य आहे, ज्याला आम्ही राम म्हणतो, आत्माराम म्हणतो. अजून सोपं सांगू, अजून सोपं सांगतो. सोपं सांगण्यासाठीच माझं जीवन आहे. सोपं सांग. आत्मा जो शिवाचा राम जप, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. हरिपाठाच्या 8व्या अभंगामध्ये 2ऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. शिवयोगी आहे आणि साधे योगी नाहीत. शिवराय भगवान शिवजींचं चरित्र डोळ्यापुढे आणा, बघा जरा शिवजी दिसतात का, पहा बरं कसे दिसतात. अंगाला सर्वांगाला भस्म लावलंय, कमरेला व्याघ्रांबर आहे, पांघरायला हत्तीचं कातड आहे, गळ्यात बाजूबंद सर्पाचे दागिने आहेत, जटा धारण केलेले आहेत, मस्तकावर गंगा धारण केलेली आहे, 3रा नेत्र बंद आहे. दिसतंय ना? दिसतं ना? हो हो म्हणता. दिसतं ना तुम्हाला? डिस्प्ले ऑन करा. विठ्ठल. कानात विंचवाची कुंडल घातली, तुम्ही बघा एक विंचू लावून. आता विंचू म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? ज्याचा प्रसाद मिळाल्यानंतर माणूस साधा साध घालत नाही, हकार होनी सांगित, हा कान तांडव करतो. आपल्या कानात बरेच जण विष पेरणारे असतात, कधी स्तुतीचं कधी निंदेचं, पण ते विष पेरणाऱ्या विंचवाला बाजूलाच ठेवलंय त्यांनी, कुंडल म्हणून धारण केले. स्विसारी सर्प आहे, त्याला आभूषण म्हणून धारण केलंय. मस्तकावर चंद्राची कोर धारण केलेली आहे.
चंद्राच्या एकूण 17 कला आहेत. किती आहेत? 17. अमावस्या ही एक पहिली आहे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15. किती झाल्या? 16. पण ह्या कमी होणं जास्त होणं याच्यापेक्षा तो पूर्ण ही त्याची 17वी कला आहे. योगिया साधिली जीवन कळा, त्याचा अभंगात ते चरण आहे. विठ्ठल भगवान महादेव योगी आहेत. नुसती तुम्हा आम्हाला एक कोर एक कला दाखवली त्यांची, ती असे आहेत. पूर्ण महादेव वेगळेच आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. कापरासारखे गोरे आहेत. अजून पुढे जाऊन कापरासारखा सुगंध पण त्यांच्या शरीराला आहे. आपले बॉडी स्प्रे संपले. पुढे जाऊन सांग, कंपनी बुडायला आली पण आपण सुगंधी झालो नाही. विठ्ठल कर्पूर गौरम करुणावतारम. करुणेचा अवतार आहे ते. विंचवाला जवळ केले, सर्पांना जवळ केले. जग ज्याला घाबरत, नवे नवे जगाचा जीव घेणा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी त्यांना जवळ केले. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. अजून पुढे जाऊन सांगू, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. बरं, त्यांचे मित्र कोण? भूत वेताळ त्यांच्या समोर नाचतात. थोडं पुढे जाऊन उलट सांगतो, बाळकृष्ण महाराज माफ करा चुकलं तर. महादेवाला पाहून भूत वेताळ सुद्धा आनंदी होतात आणि ते नाचतात. आपल्याला आपले घरचे पाहून आनंदी होत नाहीत. आपण बाहेर गेल्यावर घरात नाचतात. विठ्ठल हे तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला मान्य आहे. फक्त तुम्ही ते काय म्हणतात शूट करू शकत नाही. कधीतरी तुम्ही घरातून बाहेर जा, मुद्दा मोबाईल व्हिडिओला लावून ठेवा, कोणाच्या न कळत. तुम्ही घरातून बाहेर गेल्यानंतर घरी काय चालतं पहा. कोणता हरिपाठ चालतो, फक्त त्याला ज्ञानदेव प्रमाण नसतं. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. महादेवाच्या त्या सौंदर्याला, त्या सुगंधित कांतीला पाहून भूत वेताळ सुद्धा नाचतात. सर्प शांत होतो, विंचू शांत होतो. मस्तकावर ज्ञानगंगा धारण केलेली आहे. जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जीवनी झाले, शांतीसी आले पालव नवे. ज्ञानगंगेची दररोज आंघोळ आहे त्यांना. आपण 2 वेळा आंघोळ करून पण स्वच्छ नाही. शुद्ध तर लांबच राहिलं. शुद्ध पवित्र हे पुढचे आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. विठ्ठल काय गंमत आहे. भगवान शिवजी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. असे महादेव. अजून पहा त्यांच्या घरची गंमत. त्यांची पत्नी जिला भवानी म्हणतात, ज्याला भवानी म्हणतात, जगदंबा म्हणतात, तिचं वाहन सिंह आहे आणि यांचं वाहन नंदी आहे. बरं, दोन्ही एका घरात राहतात. कसं आहे? एका घरात ट्रॅक्टर पण आहे, एका घरात मर्सडीज पण आहे. कळलं तर बरं होईल. ट्रॅक्टर शेतीसाठी आहे, नंदी शेतीसाठी आहे आणि सिंह साधूच वैभव आहे. ते वैभव आहे. बरं, यांच्या गळ्यात सर्प आहे. गणपतीचं वाहन उंदीर आहे. उंदराचं आणि सर्पाचं. बरं, कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. सर्पाचं आणि मोराचं वन मोर नो मोर. काय गंमत आहे. त्यांचं पटणार आहे का? नाही. पण तरी सुद्धा जे एकमेकाचे वैरी आहेत, एकमेकाचे वैरी असणारे ज्याच्या घरात राहतात ते महादेव योगी आहेत. आणि कसे राहतात?
अगदी मिळून मिसळून राहतात. जुन्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील पंचतंत्रात किंवा पुराणात काही कथा ऐकल्या असतील. साधूंची काही असे आश्रम होती की ज्या आश्रमात गाय आणि वाघ एका ठिकाणी पाणी पित होते. का गायीची तृषाहरू व्याघ्राती विष होणी मारू हे सर्वता नेणे अभेरू. ज्ञानोबा म्हणते पाण्याचा जसा स्वभाव आहे, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा. ही जी स्थिती आहे ही स्थिती त्या योग्याची असते. ज्ञानोबाई तुम्ही योगी आहेत असं मुक्ताबाई आठवण करू. एक जे ज्ञानोबाईला काय सांगायचं, असं सर्पातही परमात्मा आहे, उंदरातही आहे, वाघातही आहे, बैलातही आहे. प्रत्येक प्राणी मात्रात माझा आत्मा आहे, परमात्मा आहे. तो ओतप्रोत भरलेला आहे. त्याच्याकडून होणारा त्रास माझ्या प्रारब्धाचा किंवा प्रकृतीचा दोष आहे असं समजून सहन करणं, प्रतिकार न करणं आणि भगवंताची प्रार्थना करणं हे ज्याला अगदी प्रामाणिकपणे जमतं त्याचं नाव योगी. एक दुसऱ्या भाषेत ठीक आहे, प्रार्थना करतो, प्रतिकार करत नाही, मान्य आहे. पण प्रार्थना करत असताना ज्याच्याकडून आपल्याला त्रास झालाय त्याचं वाईट चिंतन करत नाही, याचंच नाव आहे पावन. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. वाईट माणसाला मारलं नाही, वाईट माणसाचा वाईटपणा काढा एवढंच मागितलंय. प्रार्थनेचा विषय काय? एकदा विवेकानंद नावेमध्ये प्रवास करत होते. काही कुटाळ लोक विवेकानंदाची चेष्टा करत होते. विवेकानंदांनी बरंच ऐकून घेतलं धर्माबद्दल, साधूंबद्दल. पण मग एकाला उचललं आणि मला आता तुला समुद्रातच फेकून देतो. तेव्हा तो घाबरला. ते म्हणले साधू असे असतात. म्हणले असतात, कधीतरी व्हावं लागतं, कधीतरी व्हावं लागतं. असंही गंमत आहे ना. विंचू जर देव आहे ठीक आहे हो, पण विंचवाची नांगी मोडली तर तो देव आहे. नांगी सकट ठेवला तर आपल्याला सगळे देव आठवतील, सगळे देव. गंमत आहे ना. पण पहा, एवढ्या वेदना देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जवळ ठेवायचं आहे आणि त्याचं कल्याण करायचं आहे, त्याला मोठं करायचंय. हे ज्याला जमतंय ना ज्ञानोबरे, ते तुम्ही आहात. तुम्ही निर्गुणाच्या दृष्टीने. निर्गुण हा अनुभवाचा विषय आहे, सगुण हा प्रेम करण्याचा विषय आहे. विठ्ठल एका चरणात तुकोबरांनी म्हटलंय, वेद पुरुष नारायण योगियांचे ब्रह्म शून्य मुक्तात्मा परिपूर्ण. तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा बीज आणि फळ हरीचे नाम. वेद पुरुष ज्याला नारायण म्हणतात, योगी ज्याला शून्य म्हणतात, मुक्त ज्याला आत्मा म्हणतात आणि भक्त ज्याला परमात्मा भगवान म्हणतात, तो एकच हरी आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा नघली मन. हे सांगण्याचं कारण काय? ज्ञानोबा तुम्ही ज्यांच्या विषयी रुसून बसलात, ज्यांच्यावर करुणा कृपा करायचं नाही असं मनात जर ठरवत असाल तर ज्ञानोबा पहा ना, जरा आत डोकावून पहा, तुमच्या आत डोकावून पहा, तुम्ही कोणावर रुसलात. निर्गुण काय सांगतं? तू आत डोकावून पहा. आणि सगुण काय सांगतं? तू बाहेर डोकावून. आत बाहेर तोच आहे हे कळणं म्हणजे संत आहे. आत हरी हे फक्त पाठ आहे म्हणून बोलतो आपण, बस. बोलायला पाहिजे, हरकत नाही, पाठ आहे म्हणून बोला, पण आपल्याला ते कळलं पाहिजे. परमार्थ कळण्याचा विचार आहे. अजून पुढे जाऊन सांगू, ज्ञान गिरवण्याची वस्तू आहे, मिरवण्याची नाही. लोक मिरवणारे झाले का गिरवणारे? गमतीने सांगत असो, पूर्वी शाळेत गणपतीचा होता, आता गवताचा झाला. आणि पूर्वी ग जाईपर्यंत गिरवावा लागायचा, कळलं का? आता गिरवला नाही याचा ग झाला. विठ्ठल भगवान ज्ञानोबरांना मुक्ताई सांगतात, ज्ञानराज तुम्ही एक विचार करा, सूक्ष्म दृष्टीने विचार करा.
दृश्यते त्वग्रया बुद्धी सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी. आपण जर आपलं रक्ताचा थेंब तपासला तर त्या एका रक्ताच्या थेंबामध्ये कितीतरी घटक असतात आणि त्या सगळं घटकांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक लागतात. तसं हृदयात जाऊन पहा, जर परमात्मा हृदयात असेल तर परमात्म्यामध्ये सगळं जग सामावलेलं आहे. तुम्ही कोणावर रुसता, कोणावर रागवता आणि कोणापासून तोंड लपवता, बरोबर नाही. हे असा त्याचा अर्थ असा नाहीये, पण एक भूमिका आहे की ज्ञानराज तुम्ही कोणापासून तोंड लपवू नका. नवे नवे तुमचं मुखकमल पाहून जग जगतंय. आज 2 वर्ष आपण वारीला गेलो नाही, पण आज 2 वर्षांनी का होईना आळंदीला जाऊन आलो. जो आनंद आहे तो साधारण आहे का? नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया सुख देईल, नाचत गेली. भगवान मुक्ताई सांगते ज्ञानराज तुम्ही असं करू नका, रुसू नका, रागू नका, रडू नका, रडणं थांबवा. कोणासाठी रडताय? रडायचं असेल तर आधी स्वतःसाठी रडा. जगासाठी, जग माझ्याकडे लक्ष देत नाही हे याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि गंमत आहे पा, ज्ञानोबराच्या भूमिकेतून हा विचार आहे. ज्ञानोबरानं ते असं बोलल्या नाहीत, ज्ञानोबरा या भूमिकेवर नाहीत, पण आपल्या समजुतीसाठी हा विचार आपण तिथे मांडतोय. विचार मांडतोय की लोकांनी मला मानावं, लोकांनी माझं ऐकावं, लोकांनी माझे फोटो लावावे, बॅनर लावावेत, माझा उत्सव कर असं वाटतं. कोणाला नाही, कोणालाही वाटतं. ज्ञानोबराला असं वाटत नाही. ज्ञानोबरा या सगळ्याच्या पलीकडे, सगळ्याच्या पलीकडे. पण मुक्ताई सांगते तुम्ही सरस, जसा नाथ महाराजांनी सांगितलं सर्वाभूती सुखरूप. ज्ञानोबरा आहे तुम्ही सर्वाभूती आहात आणि सुखरूप आहात, मग तुम्हाला रडण्याचं काय कारण आहे? एक मग आता मन स्वच्छ करा, हे सांगण्याचं आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. योगी ज्ञानराज तुम्ही पहा, जगाचे अपराध पोटात घालतात, पुत्राचे अपराध पिता साहे निर्द्वंद्व. तुमची चोवी आहे ज्ञानोबर आहे. आपल्या बाळाचे 1000 अपराध आईबाप पोटात घालतात. जग तुमचं लेकरू आहे, कारण ज्ञानोबर आहे जगाची आई आहे. जगाने माऊली म्हणून तिला गौरवान्वित केलंय. माऊली म्हणून आपुली तहान बुकणेने तानया ते निके माऊली शिष्य करणे तैसे अनुसरले मज प्राणे तयाचे सर्व मी करी. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी ये पाऊली, ये कारणे मी सावली नसंडी. तू अनाथा जीवाची माऊली, संसार शांताची सावली, अमुते कीर प्रसवली तुझी काय. कितीतरी ज्ञानोबराय जवळजवळ 13 शब्द आहेत तसे माऊली या पदाची चिंतन करणारी 13 ओव्या आहेत. माऊली तुम्ही एवढे मोठे आहात, एका झोपडीत स्वतःला कोंडून घेऊन संकुचित होऊ नका. माणसं स्वतःचं घर बांधतात, बाहेर कंपाऊंड करतात आणि बाहेर बोर्ड लावतात, कळलं का? परवानगी शिवाय काही तर वेगळं लावतात. बी अवेअर फ्रॉम डॉग, कुत्र्यापासून सावध राहा. मला तर कधी कधी वाटतं आत माणसं राहतात की कुत्रे राहतात. आपण धर्मशाळेत जातो, राहतो, साफसफाई नाही कर, कळलं का? इथे कचरा करून येतो. आपण जगात धर्मशाळेसारखं राहिलं पाहिजे. आपल्या येण्याने सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे. तुम्हाला बघून लोक प्रसन्न झाले पाहिजे. बस बघून, तुम्हाला बघून जर तोंड वाकडी करायला लागली की समजा सप्त्याचा काला आला. असं नका करू. सहज राहा, सहज, अगदी आनंदी राहा, फ्रेश राहा. काय लावायच्या त्या क्रीम लावा, पण फ्रेश राहा. किती कठीण प्रसंगामध्ये चेहरा पाडू नका आणि कोणी पाडायचा प्रयत्न केला तरी पडू नका.